नव्यानं मागणी म्हणजे माझं मागणी रोज एक मागणी नाही, माझी एकच मागणी आहे. माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे. माझ्या भावाचे जे हत्यारे आहेत त्यांना सगळ्यांना अटक करून त्यांना शिक्षा द्यावी, माझी हीच मागणी आहे. मी त्यांना पण तेच मागतो. बेस्ट फ्रेंड होगा या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि काय नेमकं आश्वासन देण्यात आलेलं आहे? माझं सुरुवातीपासून माझ्या भावाची जी हत्या झाली ना, त्या दिवशीपासून माझं एकच मागणी आहे. जे ह्या गुन्ह्यामध्ये ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या. ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून दुसरा शब्द बोललो नाही. आणि तेच मी अजितदादांना पण बोललो. अजितदादांना पण सगळ्यांना सांगितलं की मी सरकारच्या वतीने इथं आलो आहे, तर कुणालाही सोडलं जाणार नाही. तर आपण 1-2 दिवस त्यांना सांगितलं मी की 2 दिवसामध्ये तुम्ही सगळे आरोपी अटक करा. जे पुढचं जे काय पवित्र आहे आपला न्याय मागायचा. मला पण आता असंही होतं आहे, कारण आता विधी झालेत सगळे भावाचे, मला बाहेर पडता येईल थोडं. आणि मला जर न्याय भेटत नसेल तर मला कुठंतरी बाहेर जाऊन हात पसरावं लागते, मला भीक मागावं लागेल माझ्या न्यायाची, असं मी बोललो. मला त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर सगळे आरोपी अटक होतील आणि त्यांना फाशीची शिक्षा होतील. हे तर तुम्हाला सगळ्यांना समोर सांगितलं आहे, असं माझं त्यांचं बोलणं झालं. पण ज्या काही चर्चा होत्या त्याच्यामध्ये तुम्ही सकारात्मक आहात का? त्यातून तुम्ही कसं आहे? विश्वास ठेवावा लागेल ना साहेब. 1-2 एका दिवसानं काय फरक पडणार आहे? 1 दिवस जर ते थांबा म्हणले तर आपण 1 दिवस थांब नाही ना, आपलं थांबूत आपण उद्याच दिवस, परवा निर्णय घेऊ आपला. आज 13 दिवस पूर्ण होत आहे. हां 13 झाले. आपण जर बघितलं तर आपल्या पाठीमाग काही महिला गावाचे आक्रोश झालेले आहेत, त्यांचं म्हणणं काय होतं? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तो फक्त माझा भाऊ नात्यानं रक्तानं गेला असेल, पण 18 पगड जातीला घेऊन चालणारा माझा भाऊ तो आज ह्याच्यात नाही आहे. तर त्या सगळ्या भगिनी आहेत, कुणी माता आहेत, तर त्यांचा आक्रोश होणारच आहे ना दादा. किती दिवस थांबणार? दुःखात होतो आपण सगळे. 7-13 दिवस लोक येत होते, पाहुणे रावळे येत होते, स्नेही येत होते. कसं तरी दुःख सावरायचा प्रयत्न करत होतो आपण, सर्व करत होतो. पण आज त्या दुःखाची म्हणजे परिसीमा संपलेली आहे. हां, आत्तापर्यंत सगळं व्हायला पाहिजे होतं आणि हे करू शकतात म्हणून तो जो आहे आक्रोश. त्या महिला आहेत ना, त्या 12 तास रस्त्यावर बसलेल्या आहेत न्याय मिळण्यासाठी. हे तर एकदम चिल्लर गोष्ट आहे इथं बोलणं. 12 तास रस्ता रोकोमध्ये बसलेल्या आहेत त्या महिला न्याय देण्यासाठी. आणि बघा ना तुम्ही, एवढं मोठं, एवढ्या चांगल्या 20 वर्ष गाव चालणाऱ्या माणसाला तुम्ही अशी हत्या केली. हां, तर तुम्ही ह्याचा पण विचार करा ना मागचा, की ह्यांचे काय हाल असतील. हे 12 तास बसायलेत, काही पण जीवाच्या आकांतानं आरडाओरड करायलेत. त्यांचा विचार तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला प्रसारमाध्यमांना की तुम्ही प्लीज, मी हात जोडून विनंती करू तुम्हाला, सगळा पोहोचवा हा आवाज आणि माझ्या भावाला न्याय द्या. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक आहेत, त्यांची नियुक्ती वेगळ्या करण्यात आलेली आहे. काय अपेक्षा वाढलेली आहे? अपेक्षा त्यांना 2 दिवसात त्यांनी आम्हाला रिझल्ट द्यावा, आरोपी जेरबंद करावेत. हे जे महिलांचा आक्रोश दिसते, हे पुढच्या आंदोलनाचा इशारा आहे का जर न्याय नाही भेटलं तर? साहजिकच आहे ना साहेब. किती दिवस थांबणार? तुम्ही आम्हाला रोज सांगताय आजच्या दिवस, उद्याच्या दिवस. जर त्यांनी मनावर घेतलं खरंच मनातून तर 100% ते 2 दिवसात होऊ शकतंय. हां, 2 दिवसात त्यांना सगळ्यांना अटक करावं असं मी मागणी करतो.